पुण्यातील कोथरूडमध्ये 8-10 जणांच्या टोळक्यानं अमित शिंदे याच्यावर कोयत्यानं जीव घेणा हल्ला केला। या हल्ल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा निलेश घायवळ गँग सक्रिय झाली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। आता हा अमित शिंदे कोण आणि निलेश घायवळशी त्याचं काय आहे कनेक्शन? लंडनमध्ये बसून घायवळ ही गँग चालवतोय का? काय घडलं त्या रात्री? कसा झाला कोयत्यानं हल्ला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। मंगळवारी 14 जुलै रोजी संध्याकाळचे 7 वाजले। त्याच दरम्यान पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा 35 वर्षांचा अमित सुरेश शिंदे हा त्याच्या मोबाईल दुकानाच्या बाहेर उभा होता। काही पोरं तिथं जमा झाली, चेहऱ्यावर रुमाल बांधलेले, काहींनी हुडी आणि टोपी घातलेले आणि चेहऱ्यावर मास्क लावलेले होते। त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी कोयते बाहेर काढले आणि मग 8 ते 10 जणांनी अमितवर कोयत्यानं हल्ला केला। पहिला वार अमितच्या डोक्यावर बसला, दुसऱ्या वारात कोयत्यानं त्याचा हात चिरला। अवघ्या 2 मिनिटांमध्ये अख्खा कोथरूड परिसर त्यामुळे थरथर कापला। अमित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्याची हालचाल बंद झाली, तो मरण पावला असं समजून ती पोरं पसार झाली। मात्र ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। मात्र अमितवर कोयत्यानं हल्ला का झाला तर याच्या मागे मोठं कारण आहे, हा खेळ सुरू झाला होता एका सिम कार्डमुळे। गोष्ट काही महिन्यांपूर्वीची आहे। निलेश घायवळ गँगच्या काही पंटरांनी अमित शिंदेच्या मोबाईल दुकानातून काही सिम कार्ड्स खरेदी केली होती। त्यांनी अमितच्या दुकानात बनावट, खोट्या आणि दुसऱ्या लोकांच्या कागदपत्रांचा वापर करून ती सिम कार्ड्स ॲक्टिवेट करून घेतली। त्या नंबरवरून पुण्यातल्या बड्या बिल्डरांना, व्यापाऱ्यांना आणि हॉटेल मालकांना धमक्या जाऊ लागल्या। जेव्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला कॉलचे रिपोर्ट्स मिळाले तेव्हा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। सायबर सेलनं त्या सिम कार्डचे लोकेशन आणि ते कुठून इश्यू झाले याचा शोध घेतला। धागेदोरे थेट पोहोचले कोथरूडमधील अमित शिंदेच्या दुकानात। अमितनं पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं आणि निलेश घायवळच्या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली। पोलिसांनी या तक्रारीचा आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेत निलेश घायवळ आणि त्याच्या संपूर्ण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली। मकोका लागला की सहजासहजी जामीन मिळत नसतो। इतर गुन्ह्यांनी आणि अमित शिंदेच्या एका तक्रारीमुळे घायवळ गँगचं पुण्यातलं साम्राज्य धोक्यात आलं। याच रागातून अमित शिंदे याच्यावर हा हल्ला झाल्याचं बोललं जातं। गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली होती तेव्हा निलेश घायवळ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून देशाबाहेर पळून गेला। बनावट पासपोर्टचा आणि आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या नेटवर्कचा वापर करून तो लंडनमध्ये पोहोचला आणि तिथे त्यानं राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न सुरू केला। पण भाई लंडनला गेला तरी त्याचा पुण्यातला धंदा काही बंद झाला नाही। आता सुरू झाली आहे हायटेक भाईगिरी। लंडनच्या पॉश फ्लॅटमध्ये बसून तो पुण्यातल्या आपल्या गँगला ऑपरेट करतोय अशी चर्चा आहे। निलेश घायवळ पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये म्हणून नॉर्मल कॉल करत नाही, तो व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल किंवा डार्क वेबवरील इन्क्रिप्टेड कॉलिंगचा वापर करतो। पुण्यातल्या पौड रोड, मुळशी, कोथरूड आणि मावळ परिसरात त्याचे शेकडो तरुण पंटर आहेत, ज्यांना स्लीपर सेल्स असं म्हटलं जातं। हे तरुण पैशासाठी किंवा भाईच्या नावाच्या आवाजवी आकर्षणापोटी काहीही करायला तयार असतात। लंडनमधून घायवळनं अमित शिंदेचा गेम करण्याचा मेसेज आपल्या पुण्यातल्या एका विश्वासू हस्तकाला पाठवला। त्या हस्तकानं 8 ते 10 अल्पवयीन आणि गुन्हेगारांची फौज गोळा केली, त्यांना धारदार कोयते पुरवले आणि अमित शिंदे याच्यावर हल्ला केला। पुण्याचं गँगवार थोडक्यात समजावून घेऊ। पुण्याच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजेच कोथरूड, पौड, कर्वेनगर आणि थेट मुळशी तालुकापर्यंतचा बेल्ट हा नेहमीच जमिनीचे सोन्यासारखे भाव वाढल्यानं गुन्हेगारीचा अड्डा बनला। 90च्या दशकात इथं जमिनीच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू झाली आणि त्यातून जन्माला आल्या टोळ्या। यातलं सर्वात मोठं नाव होतं गजानन मारणे उर्फ गजा मारणे। मारणे गँगनं कोथरूड आणि मुळशी परिसरात आपली दहशत निर्माण केली आणि ट्विस्ट असा आला की आज ज्या निलेश घायवळचं नाव आपण ऐकतोय तो निलेश घायवळ एकेकाळी गजा मारणेचा उजवा हात होता। दोघेही एकाच ताटात जेवायचे, एकत्र मिळून खंडण्या गोळा करायचे आणि जमिनी बळकवायचे। पण गुन्हेगारी जगतात एक नियम आहे, इथं कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि पैशाच्या पुढे सगळे संबंध संपतात। 2000च्या दशकाच्या शेवटी गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात पैशाच्या वाटपावरून आणि वर्चस्वावरून खटके उडू लागले। निलेश घायवळला समजलं की मारणेच्या सावलीत राहून तो कधीच स्वतःचा ब्रँड बनू शकणार नाही। अखेर दोघांमध्ये मोठा इगो क्लॅश झाला आणि निलेश घायवळ मारणे गँगमधून बाहेर पडला। त्यानं स्वतःची वेगळी चूल मांडली, ज्याला नाव मिळालं घायवळ गँग। त्यानंतर पुण्याच्या रस्त्यांनी जे गँगवार पाहिलं ते कोणत्याही बॉलिवूड सिनेमाला लाजवेल असं होतं। दत्तवाडी आणि पौड रोडवर या दोन्ही गँगचे पंटर एकमेकांसमोर आले की थेट पिस्तुलातून गोळ्या सुटायच्या। भर रस्त्यात गाड्या अडवून तलवारीनं वार केले जायचे। मारणे गँगनं घायवळच्या अत्यंत जवळच्या अमोल बधेचा पुणे महापालिकेच्या जवळ भर दिवसात गेम केला, ज्या खुनानं पूर्ण पुणे हादरलं। बधेच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी घायवळ गँगनं मारणे गँगच्या पंटरांना टार्गेट केलं।
पोलिसांनी शेवटी कंटाळून दोन्ही गँगच्या मुख्य म्होरक्यांना जेलमध्ये डांबलं. त्यांच्यावर मकोका लावला. गेली काही वर्षे हे सगळे भाई जेलमध्ये होते किंवा जामिनावर बाहेर आल्यावर शांत होते. पण आता निलेश घायवळ लंडनला गेल्यानं आणि गजामारणे पुण्यात असल्यानं पुन्हा एकदा या दोन्ही गँगमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे का? आणि अमित शिंदेवरील हल्ला हा पुण्यात स्वतःचा वचक पुन्हा निर्माण करण्यासाठी घायवळने खेळलेला डाव आहे का, असा संशय आता व्यक्त केला जातोय. गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचतातच. कोथरूडच्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी जी काय झाडाझडती सुरू केली आहे, 14 जुलैच्या हल्ल्यानंतर अमित शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना फोन केला आणि अमितला जवळच्या खासगी रुग्णालयात भरती केलं. अमितच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, पण डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. दुसरीकडे कोथरूड पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि तपास पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी सर्वात आधी परिसरातील सर्व CCTV फुटेज आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. घायवळ टोळीतील मकोका गुन्ह्यात बऱ्याच दिवसांपासून फरार असलेला आणि घायवळचा पुण्यातला सर्वात धोकादायक शार्पशूटर निलेश उर्फ चांग्या शर्मा याला पुणे पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांसह बेड्या ठोकल्या. चांग्या पोलिसांच्या हाती लागणं म्हणजे घायवळ गँगचा पुण्यातला उजवा हात तुटण्यासारखा आहे. पोलिसांनी सध्या चांग्याची कसून चौकशी सुरू केली आहे. लंडनहून कोणकोणते कॉल्स आले होते, सुपारी कुणाला आणि किती रुपयांना दिली होती, याचे सगळे कॉल डिटेल्स आणि बँक ट्रान्झॅक्शन्स पोलीस बाहेर काढतात. पुणे पोलिसांची खाकी वर्दी या गुन्हेगारांचा कणा मोडण्यासाठी सज्ज झाली.